नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सायली आणि अर्जुन दोघेजण बाहेर आलेले असतात आणि दोघेजण एका बाकावरती बसून गप्पा मारत असतात आणि त्यानंतर सायली मात्र बाकावर उभी राहते आणि त्या झाडांवरून छानपैकी हात फिरवते आणि ते झाड सीताफळाचं असतं आणि त्या झाडाकडे ती पाहते आणि सायलीचं झाडावरचं हे प्रेम पाहून अर्जुन सुद्धा भारावून जातो आणि तो मनातच म्हणतो की सायली झाडांवर सुद्धा किती प्रेम करते। आणि अर्जुन पुढे म्हणतो की आज माझा दिवस खूपच स्पेशल आहे आणि तू माहेरी असताना कशी असतेस ते मी आज पहिल्यांदाच पाहतोय, कारण सायलीने त्याला पूर्ण आश्रम दाखवलेला असतो आणि सगळ्या गोष्टी सायली अर्जुनला सांगत असते आणि लहानपणीच्या तिच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या सांगून ती आपलं बालपण अर्जुन समोर व्यक्त केलेलं असतं। त्यामुळे अर्जुनला मात्र सायलीचं खूपच कौतुक वाटतं आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खूप काही सांगून जात असतो आणि त्यामुळेच अर्जुन हा कौतुकाने प्रेमाने सायलीकडे पाहत राहतो। तर मित्रांनो, पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं तीनही मित्र एकत्र आलेले असतात, म्हणजेच अर्जुन, अद्वैत आणि तेजस, आणि तिघेही मिळून दहीहंडीचा उत्सव साजरा करतात आणि खूप मोठा दहीहंडीचा प्रोग्राम असतो। आणि अर्जुन म्हणतो की जेव्हा जेव्हा धर्म वाढतो तेव्हा तेव्हा कृष्ण जन्माला येतो आणि अद्वैत म्हणतो की राहुल आता तुझ्या पापाचा घडा भरलाय, असं म्हणून ते तिघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि ते तिघेजणही जोरात म्हणतात की बोला गोविंदा रे गोपाळा। तर दुसरीकडे मानसी ही शपथ घेते आणि मानसी म्हणते की मी आता घरात राहून गायत्री बहिणींचा पास्ट आणि प्रेझेंट मी शोधणारच आहे, त्या एवढ्या रागरा का करतात। आणि त्याचवेळी तिथे सायली आणि कला दोघेही येतात आणि मी नाही तर आपण हे सगळे करणार आहोत असं त्या दोघेही म्हणतात। आणि दुसरीकडे दहीहंडीचा उत्सव खूप जोरात आणि जल्लोषात साजरा होत असतो आणि तेवढ्यातच अद्वैतला मात्र एक सत्य समजलं जातं आणि नेमकाच त्याच्यावर हल्ला सुद्धा होतो आणि त्याच्या छातीतून रक्तही येत असतं आणि तो अर्जुनला आवाज देतो आणि मोठ्यानेच त्याला जवळ बोलवतो आणि लगेच अर्जुन तिथे जातो आणि त्याला विचारतो की काय झालं, आणि तो म्हणतो की मला सायलीच्या आईबाबांबद्दल काहीतरी समजलंय। तर इकडे सायली दहीहंडी फोडणारच असते आणि अद्वैतकडे तिचं लक्ष जातं। तर मित्रांनो, अशाच मालिकांच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढे नेमकं काय घडणार, सायलीला तिच्या आईवडिलांचं सत्य समजणार का, तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा। तर भेटूया पुढील भागात। धन्यवाद।